तर मंडळी, केरला ट्रिपचा हा पहिला दिवस आहे. तर आम्ही महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक आणि प्लस केरळ, तमिळनाडू हे सगळे प्लेसेस चक्क 6 दिवसामध्ये कव्हर केलेले आहे. सगळा व्लॉग तुम्हाला शॉर्टकटमध्ये पूर्णपणे पाहायला मिळणार आहे. 3-4 महिन्यापासून आम्ही दोघांनी ना प्लॅन केला होता की आपल्याला ना साऊथला जायचं आहे. तर फायनली आज तो दिवस आलेला आहे. आम्ही चाललो आहे केरला ट्रिपला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पण केलेला ए हाय करा दोघं इकडे बघत. नमस्कार मंडळी, तर आजपासून पुढचे 7 दिवस आम्ही ट्रिपवर आहोत आणि ही रोड ट्रिप असणार आहे. बाय द वे आम्ही निघालो आहे केरला ट्रिपवरती. आणि केरला ट्रिप ही अशी फार काय होणार आहे इट इज नॅचरल. केरला ट्रिप ही अशी फार, मी बोले पण पुढे मला सुचतच नाही काय बोलू. आम्ही फक्त 1 महिन्यापूर्वी ही ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि खूप व्यवस्थित प्लॅन केलेला आहे. सो तुम्हाला डे बाय डे सगळं बघायला मिळेल. कारण की आता आम्ही निघालो आहे कोल्हापूरवरून. तर कोल्हापूरवरून पुढचा कुठला स्टॉप असणार आहे आणि दिवसभरात काय काय गोष्टी आणि कुठे कुठे आम्ही जाणार आहे तुम्हाला हे डेली बेसिसवरती पाहायला मिळेल. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. किती खर्च आला, किती आता दिवसभरात आम्ही किती खर्च करतोय, कुठे कुठे जाते, काय काय करतोय, हे सगळं तुम्हाला रॉ फुटेजेस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप अजिबात करू नका. आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता मुलं किती व्यवस्थित बसले. आम्ही ना पाठीमागची पूर्ण सीट काढली आहे आणि तिथे गादी टाकून मस्त अंथरून टाकलेलं, म्हणजे मुलं सुद्धा एकदम रिलॅक्स मध्ये असतील. अजिबात कंटाळा येणार नाही. आणि जर आम्हाला सुद्धा कंटाळा आला की आम्ही थोडं 15-20 मिनिटं बाहेर पाठीमागे जाऊन आराम करू शकते. तर आम्ही खूप एक्साइटेड आहे या ट्रिपसाठी आणि आय होप तुम्ही सुद्धा असा जसं तुम्ही नेहमी असता. बाय. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला आहे, त्यामुळे प्लीज कंटाळ करू नका. पुढे जाण्याआधी थोडासा हा व्हिडिओ बघा. गरजेची वस्तू मी मागवली आहे ना, अगारोचं हाय प्रेशर वॉशर. यामध्ये आपल्याला 3 मीटरची इनलेट हॉर्स पाईप मिळते, त्यानंतर 8 मीटर आउटलेट हॉर्स पाईप मिळते, फॉर्मिंग बॉटल मिळते, एक्सटेन्शन रॉड, स्प्रे गन नॉझल पण मिळते. प्लस याच्यामध्ये इनलेट कनेक्टर, टॅप कनेक्टर, इनलेट फिल्टर आणि बकेट फिल्टर मिळते. जर मी करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता. आता इनलेट फिल्टर आपल्याला इनलेट कनेक्टर बरोबर असं एकदम इझिली लावून घ्यायचं. एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. आता हे दोन्ही गोष्टी एकत्र कनेक्ट झालेल्या आहे की नाही. मग आता जो ब्ल्यू पाईप आहे ना, जो इनलेट हॉर्स पाईप आहे, तो आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्याला बकेट फिल्टर लावून घ्यायचे. आता मी काय करणार आहे, बकेटच्या पाण्यामध्ये तुम्हाला वापरून दाखवणार आहे. हे दोन्ही गोष्टी तयार झालेले की नाही. हे इनलेट फिल्टर जे आहे ना, त्यात आपण मेन युनिटला लावून घेणार आहोत. क्लॉकवाईज आपल्याला हे करायचं आणि लगेचच हे अटॅच होऊन जातं. व्हेरी इझी. दुसऱ्या बाजूने आपल्याला आउटलेट हॉर्स पाईप लावून घ्यायची आहे. त्याला आपल्याला पुश करायचं आहे. दोन्ही साईड तुम्ही पाहू शकताय. याला जस्ट आपल्याला पुश करायचं आहे आणि हे करायचं, जस्ट असं स्क्रू करायचं आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारा हा स्प्रे गन, ह्याला आपण आता आउटलेट हॉर्स पाईप अटॅच करून घेऊया. याचबरोबर आपल्याला ना एक एक्सटेन्शन रॉड सुद्धा मिळते. आपण ती सुद्धा स्प्रे गनला अटॅच करू शकतो. तर सध्या मी आता ही अटॅच केलेली आहे. हे आहे फॉर्मिंग बॉटल. ह्यामध्ये शॅम्पू टाकून आपण आपले कार स्पेसिफिक एरिया क्लीन करू शकतो. बेस्ट, एकदम बेस्ट. ठीक आहे. आम्ही प्लेन पाण्यानंच केली. ह्याची पॉवर कॉर्ड लेंथ आहे ना, ही 4 मीटरची आहे आणि 1800 वॉटचा आहे. भयानक लेवलला पाण्याची बचत होते. म्हणजे एका मिनिटाला ना हे 6 लिटर म्हणजे 6.5 लिटर पाणी फेकतं आणि बेस्ट आहे. टायर तर इतके चकाचक निघतात, मी तुम्हाला काय सांगू. काही गोष्टी आहे ज्या आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. जे म्हणजे आपण ह्याच्यासाठी ना गरम पाण्याचा वापर कधी करायचा नाही, थंड पाणीच वापरायचं. तुम्ही टॅपच्या नळाला सुद्धा कनेक्ट करू शकता. तर याची वायर आहे ना जबरदस्त आहे. 4 मीटर आहे. त्याचबरोबर IPF 55 मॅक्सिमम प्रेशर आहे याचं 120 बार्स. आणि क्विक वॉशिंग आपण करू शकतो. कुठलाही फेसेस एरिया लाईक फ्लोअर आणि कुठेही घाण असेल तर एक नंबर आहे. त्यानंतर या फॉर्मिंग बॉटलमध्ये मी शॅम्पू टाकला आणि यामध्ये ना 350 ml पाणी बसतं आणि तुम्ही ह्याचं प्रेशर सुद्धा ऍडजस्ट करू शकताय बरं का. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने. जास्त कुठे घाण असेल तर तुम्ही एकदम हाय प्रेशरमध्ये करू शकताय किंवा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ह्याचं प्रेशर चेंज करू शकताय. माझी स्कूटी खतरनाक लेवलला घाण झाली होती. त्या वॉशर प्रेशरमुळे ना तुम्ही सगळं काही स्वच्छ करू शकता. तुमचे भिंती, तुमचे फ्लोर, बाथरूम, गाडी, सायकल, लिटरली एव्हरीथिंग यू कॅन क्लीन विथ दिस प्रेशर वॉशर. आणि एक नंबर प्रोडक्ट आहे. मी ना यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. पण मला वाटतं तुम्ही एक वेळा नक्की विचार करा. कार तर खूपच मस्त निघते. जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला गिफ्ट दिली ते तुम्हाला नक्कीच थँक्यू म्हणतील. कारण ह्याच्याने पाण्याची बचत भयानक होते. आपल्या आजूबाजूला लहान मुलं किंवा प्राणी असेल तर त्यांच्यावरती अजिबात ह्याने काही करू नका, कारण की ह्याचं प्रेशर खतरनाक आहे बरं का.
हे तुमची वीज सुद्धा वाचवतं. जसं तुम्ही प्रेशर बंद कराल लगे ऑटोमॅटिक आपली मशीन बंद सुद्धा होते. तुम्ही पाहू शकता मी जसं जसं गननी प्रेस करते तर पाणी ऑन होते, मोटर ऑन होती आणि जसं जसं मी बंद करते तसं तसं ते मशीन सुद्धा बंद होतीये. तर हे एक बेनिफिट आहे, आपलं वीज सुद्धा वाचते. फिल्टरने तर मी यूज केलेला आहे. आता हे टॅप कनेक्टर आहे, याला तुम्ही मस्तपैकी असं कनेक्ट करू शकताय नळाला आणि तुम्हाला साईज सुद्धा ऍडजस्टेबल आहे. त्याचबरोबर इनलेट हॉस पाईप याला कनेक्ट करून तुम्ही छानपैकी यूज करू शकता. 1 वर्षाची वॉरंटी आहे मंडळी आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मोटर चालू केली आहे मंडळी. आम्ही आता घाटात थांबलो आहे आणि पाठीमागं इथे मला खूप सुंदर महादेवाचं मंदिर भेटलं. पहिला मी दर्शन करून येते आणि नंतर तुम्हाला दाखवते. जाता जाता महादेवांचे दर्शन झाले, ह्याच्यापेक्षा जास्त काय महत्त्वाचं. घाटामधनं जेव्हा टर्न घेत होतो तर अलीकडेच आम्हाला एक सुंदरसं मंदिर दिसलं आणि मी अगदी फक्त म्हणायचा अवकाश आणि सचिननी लगेच गाडी थांबवली. खूप छान वाटलं. महादेवांचा आशीर्वाद घेऊन आम्ही फायनली आता पुढच्या प्रवासाला जाणारच होतो. तितक्यात कळालं की गाडीमध्ये मधुमक्खी गेलेली आहे. तर ती सगळं क्लीन करेपर्यंत आम्ही इथे थोडेफार फोटोज, थोडेफार रील्स वगैरे शूट केलेले आहेत आणि बऱ्याच मजा मस्तीसुद्धा केली. वातावरण खरंच खूप छान होतं, थोडंसं पावसाळी, थोडंसं ह्युमिड, पण खरंच खूप भारी होतं. तुम्हाला माहिती आहे का, हा व्हिडिओ मी अपलोड केला होता. इथे ह्या ठिकाणी ना मी एक म्युझिक लावलं होतं पण त्याला कॉपीराईट आलं म्हणून मी ते म्युझिक पण डिलीट केलं. कोल्हापूर जिल्हा संपलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा आलेला आहे. सो फायनली ऑफिशियली इन कोकण. वाव. पण गोड दिसतोय. चला आता तर मंडळी आता आम्ही गोव्यामध्ये पोहोचलोय आणि माझी एक झोप झालेली आहे आणि पाठीमागं बघा मुलं एकदम रिलॅक्स मध्ये झोपलेलं आहे. सकाळचे 10 वाजले आणि थोडंसं ह्युमिडिटी जास्त आहे, गरम पण खूप होत आहे. तर आता ब्रेकफास्टला थांबणार आहे. ब्रेकफास्टला काय इथे चांगलं मिळतंय ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे किती आहे पेट्रोलचा भाव? 105. 10 रुपयाचा 9 रुपयाचा फरक आहे पर लिटर. माझं ना कायम ठरलेलं होतं गोवा ना फक्त आम्ही दोघांनी जायचं असं म्हणत म्हणत आज 14 वर्ष झाली. गोवा दोघांनी तर कधी गेलो नाहीये पण गोव्याच्या हायवेवरून मात्र नक्कीच गेलोय. खूप सुंदर घरं होते, खूप मोठे मोठे चर्च होते, खूप भारी वाटलं हे सगळं बघत असताना. आणि वर्षभराचं एक्झॉशन असं काढण्यासाठी ना एक 3 ते 4 दिवसाची ट्रिप ही खरंच फॅमिलीसोबत करायलाच पाहिजे. गोवा क्रॉस करत असताना आम्हाला हा मनोहर सेतू पाहायला मिळाला. हा गोव्यामध्ये आहे इंडियाचा 2nd लॉंगेस्ट आणि वाईल्डेस्ट केबल ब्रिज जो गोव्यामध्ये आहे आणि कनेक्टेड टू नॉर्थ गोवा टू साऊथ गोवा. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि गोवा क्रॉस केल्यानंतर फायनली आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. तिथे आम्ही पेपर डोसा मागवला पण हा काय पेपर डोसा नव्हता, रेग्युलर डोसा पण खूप मोठा असा होता आणि इतका यम्मी होता. मी तर म्हटलं भाई अजून आपण साऊथ इंडियाला जायचे तरीसुद्धा इतके छान छान साऊथ इंडियन फूड्स आपल्याला खायला मिळतात. खूप भारी. आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. सचिननी उत्तपम घेतलेला, त्याच्यामध्ये भरपूर चीज होता. काय चाललंय? खाऊन पिऊन झाल्यानंतर ह्यांची झाली सुरू इथे मारामारी. आता ह्या प्रवासामध्ये किती मार कोण कोण खाणार आहे तुम्हाला एंटायर जर्नीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नॉर्थ गोवावरून आम्ही ट्रॅव्हल करत होतो. खरंच बाहेरचं वातावरण खूपच सुंदर होतं. ह्युमिडिटी प्रचंड होती. आतमध्ये AC असल्यामुळे एवढं काही फील नाही झालं. आमच्या प्रवासामध्ये आम्हाला खूप सारे समुद्र पाहायला मिळणार आहेत. त्यातला आमचा हा पहिला अनुभव. दोन्हीकडनं खूप भारी होतं. समुद्राचं पाणी आत आलेलं होतं, हे मुळात समुद्र नव्हता. अजून टनल आला. हा ठीक आहे, चलो 1 2 3 पुढे पुढे प्रवास करत असताना आम्हाला इथे क्रूज, जे वॉर क्रूज असतात ना, शिप असतात ना, ते पाहायला मिळाले. तिथे जाऊन व्हिडिओ घेणार होतो पण ॲक्च्युली तिथे अलाउड नव्हतं कारण की शेवटी ते
ह्या गोष्टी भारताच्या बाहेर जायला नको, कारण की ह्या वॉरसाठी वापरलेल्या गोष्टी असतात. तर मंडळी फायनली आम्ही आता कर्नाटक म्हणजे गोवा बॉर्डर क्रॉस करून आता आम्ही कर्नाटकमध्ये आलोय आणि एंट्री केल्यानंतर आम्ही खूप सारे समुद्र बघितले, पण आम्ही काय थांबलो नाही. बाहेर उष्णता खूप जास्त आहे आणि आम्हाला पुढे जायचंय मुर्डेश्वरला. तर आता आम्ही ना क्रूज नाही कुठलं वॉरशिप ना नेव्हल बेस कॅम्प आहे. हा हे बघा इथे आहे नेव्हल बेस कॅम्प. एक सेकंड, आता चालता चालता गाडीतच दाखवते मी तुम्हाला. आणि आम्ही बघाशी काय बघितलं माहितीये का, एक सेकंड, वॉरशिप जिथे बनते ना ते बघितलं. खूप मोठ्या मोठ्या शिप होत्या, क्रूज होत्या ना, खूप मस्त होतं. पण तिथे फोटोज किंवा व्हिडिओ अलाउड नव्हतं, पण तरी सुद्धा मी एक छोटासा फुटेज काढलेला आहे, तर तुम्ही स्क्रीनवरती बघा. खूप भारी वाटते, म्हणजे एकदम छान छान गोष्टी बघायला मिळतात. सकाळपासून ना मी झोपायला खूप कंट्रोल केला होता, पण आता मी म्हटलं की सचू प्लीज झोपू का, कारण की ना मला खरंच पेंगायला होत होतं. तर तो बोलला की झोप, काय काळजी करू नकोस. असा चेहरा करायला नाही सांगितलाय मी तुला. इथं पण समुद्र बघ ना. फायनली महाराष्ट्र आणि गोवा सोडून आम्ही आता आलेलो आहे कर्नाटकामध्ये, मुर्डेश्वर टेम्पलच्या इथे. आणि हे माझ्या आयुष्यातला फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स. ही फिलिंग माझी शब्दात सुद्धा सांगणं इतकी अवघड जाते की मी काय फील करते. बाजूला समुद्र आहे, इथे एवढा कार्टा आहे, लोक इथे मुर्डेश्वर मंदिराच्या समोर विश्रांती घेत आहेत, इतकं सुंदर वातावरण आहे. तर आम्ही आत जायला निघालो आणि आम्हाला ना एक गोष्ट माहिती नव्हती की आत गेल्यानंतर म्हणजे असे शॉर्ट जे काही सचिननी घातलेले आहेत तसे अलाव नाही. आणि ही गोष्ट ना आम्हाला कळण्यासाठी ना जवळपास 15 ते 20 मिनिटं गेले. आधी आम्ही काय केलं, अशी काही फार गर्दी तर वाटतच नव्हती. काय माहिती, मे बी आम्ही फार दुपार झाली होती त्यामुळे असं होऊ शकतं. तर आम्ही थोडंफार बाहेरचं खूप असं बघून घेतलं, बाहेर फिरलो. आणि आम्हाला ना ह्या याच्यामधनं वरती जायचं नव्हतं. आम्हाला हा जो गेट आहे ना मंदिराचा, तो क्रॉस करून आत जायचं होतं. आतमध्ये गेल्यानंतर सिक्युरिटीने सांगितलं की धोती घालायची तरच आत यायचं, आणि बायकांनी सुद्धा स्लीवलेस वगैरे घालायचं नाहीये. तर असो, माझं तर व्यवस्थित होता, पण सचिननी मग धोती आणली आणि फायनली आता आम्ही पुन्हा आतमध्ये जायला निघालो. तर तेव्हा एक्सपिरियन्स छान होता, कारण की जेव्हा आम्ही बाहेर आतमधून हे सगळं बघत होतो ना, ते बघायला खूप भारी वाटत होतं. फक्त ना इथे गर्दी जरा जास्त होती, त्यामुळे थोडंसं इथे जरासं गरम झालं. त्यानंतर आतमध्ये अजिबात काहीच वाटलं नाही. इतका सुंदर मोठा भव्य दिव्य नंदी महाराज बघून आम्हाला इतकं भारी वाटलं ना. त्यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही रांगेत उभं राहिलो. फार तर फार आम्हाला 10 ते 12 मिनिटं लागले असतील. महादेवांचे दर्शन घेतले, तिथे मी व्हिडिओ नाही घेतला. मग गणपती बाप्पांचे घेतले. हे बाहेरचं मंदिर आहे. त्यानंतर आम्ही माता पार्वतीचे पण दर्शन घेतले. खूप छान झालं. हे सगळे शूट्स मी दर्शन घेतल्यानंतर केले. इवन तुम्ही स्टार्टिंगला जे नंदी महाराज बघितलेत ना, ते सुद्धा मी आमचं दर्शन झाल्यावरच शूट घेतलेला होता आणि इथे सुरुवातीला टाकला क्लिप. त्यानंतर नवग्रहांचे दर्शन घेतले. पाठीमागं महादेवांच्या पिंडीचं खूप मोठं काम चालू आहे आणि तिथून समुद्र पण खूप सुंदर पाहायला मिळतं. हे आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर, जो की इतका सुंदर आहे. आणि पहिल्यांदा फील झालं की आता आपण साऊथ इंडियामध्ये एंटर करणार आहोत, परंतु हे कर्नाटकच आहे, अजून पुढे नाही. कारण की आजचा हॉल्ट आमचा कुठे असणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने नक्कीच कळेल. तर आजूबाजूचं हे समुद्र, छोट्या छोट्या ह्या नाव, इतकं भारी होतं ना. आम्ही मुरुडेश्वरलाच जेवण केलं. मी दाल खिचडी मागवली होती, पनीर चिली मागवलं होतं, त्यानंतर मुलांसाठी नूडल्स मागवले होते. तर त्यांनी ते एन्जॉय केलं. मला ॲक्च्युली दाल खिचडीच खायची होती, कारण की ऑलरेडी सकाळी ते डोसा वगैरे खाल्ला ना, तर ते खूप हेवी होतं. पावभाजी उत्तप्पा खूप जास्त हेवी झाला होता. मुरुडेश्वरवरून निघाल्यानंतर ना मँगलोर उडुपीला जात असताना म्हणजे तिथे ना आपल्याला हा वन ऑफ द फेमस मारावंथा बीच आपल्याला पाहायला मिळतं, जे की उडुपी आणि मँगलोरला जे टुरिस्ट म्हणून जातात ना, टुरिस्ट प्लेस व्हिजिट करतात, त्यांनी इथे कायम येतात, इथे बघतात. कारण की वन ऑफ द फेमस बीच आहे, जो उडुपीच्या अलीकडे लागतो आणि मुरुडेश्वरच्या नंतर लागतो. अगदी 15-20 मिनिटानंतरच आम्हाला सनसेट पाहायला मिळालं. खूप सुंदर अनुभव होता हा. कारण बीच म्हटल्यानंतर ना आपण असं बाजूला वाळू आणि हे ते बघतो, पण हे असं फक्त मूवीमध्येच बघितल्यासारखं मला फील होतंय. त्यामुळे हे खूप सुंदर आणि डोळ्यांनी स्वप्न बघितल्यासारखं होतं. जेव्हा अंगावर पाणी आलं आणि ती क्लिप माझ्या आईने जेव्हा बघितली होती ना, त्यावेळेस मला भयानक शिव्या पडल्या.
त्यानंतर सचिनची इच्छा होती की वडापाव खायचा आहे, तर आम्ही वडापाव पार्टी केली. कॉर्नरला बसून सगळे बसलो होतो. वैशू कंटाळली होती, त्यामुळे तिने गाडीत जाऊन बसली. आम्ही ट्रायपॉडला वगैरे कॅमेरा लावला, थोडेफार असे तसे शूट घेतले, कारण वैशू आणि शिवचे भांडणं पण होत होते. त्यामुळं शिवला मी माझ्याजवळ ठेवलं आणि आम्ही वडापाव खाल्ला आणि वैशूला गाडीमध्येच दिला. त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो उडुपीला. राहायचं होतं आम्हाला मँगलोरला, पण ते काय पॉसिबल झालं नाही, कारण की ऑलरेडी खूप लेट झालं होतं. रात्रीला 11:30 सॉरी 9:30 वाजले होते, कारण 10 वाजता तर आम्ही डिनर केलं होतं. 9:30 वाजले होते. सचिन पण कंटाळला होता. तो बोलला की नको, आपण उडुपीला स्टे करूया. तर इथे स्टेचं फक्त 2,500 रुपये होतं. वन नाईट स्टे केला आम्ही. 2800 रुपये पे केले त्यांना. आणि जेवण पॅकेजमध्ये नव्हतं, फक्त आम्हाला स्टे आणि गरम पाणीच मिळालं होतं. सुंदर रूम होती. हा आमचा फर्स्ट स्टे आहे उडुपीमध्ये. इथून पुढचे खूप सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत, जे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. ओके, बाय.